नमस्कार मित्रांनो आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजीच्या चुलीकडे. आज पुन्हा एकदा गावाकडची आणि मातीचा सुगंध असलेली एक खास रेसिपी घेऊन आलोय. ती म्हणजे राजाळूच्या कांद्याची भाजी. लहानपणी पावसाळ्यात आजीच्या हातची भाजी आणि गरमागरम भाकरी म्हणजे आहाहा. अजूनही ती चव मनात तशीच ताजी आहे. चला तर मग आपल्या गावाकडच्या पद्धतीने ही भाजी बनवूयात. हा आहे ताजा राजाळूचा कांदा, शेतातून काढलेला आणि अजूनही मातीचा सुगंध असलेला. सर्वात आधी आपण हा कांदा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात, कारण गावाकडच्या गोष्टींमध्ये स्वच्छता आणि साधेपणा दोन्ही सुद्धा तितकेच महत्वाचे. आता हे कांदे आपण एका भांड्यात टाकून उकळायला ठेवूयात. थोडा वेळ शिजल्यावर कांदा कसा मऊ होतो आणि बघा वरचं साल किती सहज निघतंय. हाच तर खरा घरगुती स्वयंपाकाचा आनंद असतो. आता हे सोललेले कांदे छोट्या छोट्या कापांमध्ये कापून घेऊयात आणि सोबत एक छोटा कांदा सुद्धा चिरून घेऊयात. चुलीवर कढई ठेवून त्यात तेल गरम करायला ठेवूयात. तेल तापलं की त्यात जिरे, मोहरी आणि आपला मॅन्डेटरी असलेला कढीपत्ता घालूयात. अरे वा, किती खमंग असा वास सुटलाय. आता त्यात चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत छान परतून घेऊयात. त्यानंतर त्यात हळद, मग तिखट आणि आपला खास कांदा लसूण मसाला घालूयात. कोकणातल्या घराघरात या मसाल्याचा सुगंध म्हणजे अगदी जीव की प्राण. मसाला छान परतला की त्यात कापलेला राजाळूचा कांदा टाकूयात. आता सगळं प्रेमाने हलवून घेऊयात आणि चवीनुसार मीठ घालूयात. कढईवर झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी भाजीला मस्त वाफ येऊ द्या. आणि हे बघा, तयार झाली आपल्या गावाकडची साधी पण मन जिंकणारी राजाळूच्या कांद्याची भाजी. गरम भाकरी आणि ही भाजी, बस यापेक्षा मोठं सुख दुसरं काय असतं गावाकडच्या माणसाला.